महायुतीच्या कोल्हापूरमधील प्रचार शुभारंभात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिका ही महायुतीला दत्तक द्या असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी समाचार घेतलाय। महायुतीनं मागील 3 वर्षात कोल्हापुरात कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या नाहीत आणि दत्तक घ्यायला उठलेत। ही जनतेची फसवणूक आहे। तुम्ही नेमका कोणता विकास केलाय ते दाखवून द्या असं आव्हान त्यांनी दिलं। अरे सत्ता आहे ना तर दाखवाना करून चांगले रस्ते द्या ना आम्हाला। तुम्ही 100 कोटीचं काय झालं तुम्ही सांगा ना। फक्त 22 कोटी आले, वरची कोटी गेले कुठं? का ड्रेनेज लाईनची व्यवस्था होत नाही? का बागबगीचे सुंदर होत नाहीत आमचे? का पिण्याचा पाण्या प्रश्न सुटत नाही? पाण्याची पाईपलाईनचं काम आम्ही शहरापर्यंत आणून ठेवलंय। पुढचं नियोजन का तुम्ही करू शकला नाही? टीका करणं सोपं आहे, पण सत्तेचा वापर स्वतःसाठी, कुटुंबासाठी, स्वतःच्या विकासासाठी, जनतेसाठी करणं हा फरक असतो। तो आमच्यात फरक आहे। जनते वाचा फोडलेला तुम्ही ह्या वाचावर कुठला रस्ता 1 वर्षापुढे चांगला टिकलेला सांगा तुम्ही? कुठला रस्ता? म्हणून तो पद्धतशीर प्लॅन होता। कुठल्या ठेकेदाराला काम द्यायचं, किती पर्सेंटेज मला चांगलं मिळेल, यासाठी महायुतीची अनेक लोक त्यात अडकून होती आणि त्यामुळे कुणीही बोलत नाहीत। काय मिळालं कोल्हापूरकर आम्हाला एवढ्या वर्षात? कोल्हापूरची बदनामी कुणी केली? पर्यटक कुणा नाव ओरडतायत? कोल्हापूरकडे नावाने ओरडतायत। आता एकच माझा प्रश्न आहे ह्या लोकांना महायुतीच्या, तुम्ही कोणता विकास केला यावर बोला, दत्तकवर बोलू नका। तुम्ही कुठलं तुम्ही आम्हाला चांगलं काम, एक काम चांगलं दिलं कोल्हापुरात दर्जेदार, हे दाखवा तुम्ही आणि मग भूलतापा आम्हाला कोल्हापूरात द्या। म्हणून वारंवार सांगतो मी, कोल्हापूरची जनता याच्या भूलतापाला बळी पडणार नाही। आता दत्तक घेणं म्हणतायत, अहो दत्तक काय पाळण्यासकट तुम्ही आधीच नेले सगळं कोल्हापूर पळवून आधी, आणि दत्तक कुठलं आले आता? मग दत्तक घ्यायचं होतं तर राज्यात तुमची सत्ता होती, केंद्रात तुमची सत्ता होती, मग तुम्हाला कोल्हापूरचा विकासच करायचा होता। आता काय आठवते तुम्हाला विकास करायचा? बरं आम्ही काय करणार आहेत? आम्ही मूलभूत सुविधा ज्या लोकांना लागणार आहेत त्यासाठी आम्ही भर देणार आहे आणि त्या देण्यास आम्ही कटिबद्ध आहे। त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोल्हापूरकर काय नको आहे? मूलभूत सुविधा तुम्ही देऊ शकलेलं नाही आणि आत्ता दत्तक घेऊन कोल्हापूरकरांची घोर फसवणूक करताय तुम्ही। ही मंडळी, महायुतीची मंडळी फसवणूक करतायत आणि कोल्हापूरकर नाही, महाराष्ट्रात देशातली आता मतदार खूप सुज्ञ आहेत, खूप शहाणे आहेत। ह्यांच्या भूलथापाला बळी पडणार नाही। म्हणून आम्हाला खात्री आहे की आमचाच महापौर ह्या महाविकास आघाडीची सत्ता ह्या कोल्हापूर महानगरपालिकेत नक्की येईल।